राजनखेड जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीचे माननीय आमदार यांच्याकडून विशेष कौतुक। पंचायत समिती बार्शी टाकळी अंतर्गत सन 2025-26 वार्षिक आमसभा तथा सरपंच उपसरपंच शिबिर दिनांक 17 एप्रिल रोजी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री हरीशजी मारुतीअप्पा पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र गुप्तेश्वर संस्थान वाघागड तालुका बार्शी टाकळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळी सर्वप्रथम माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। त्यानंतर जिल्हा परिषद व वरिष्ठ प्राथमिक शाळा राजनखेड तांडा येथील विद्यार्थ्यांनी कुमारी नंदिनी, कुमारी ज्ञानेश्वरी, कुमारी खुशबू, कुमारी रोशनी, कुमारी तन्वी यांनी सासव की सरगम गाये सुस्वागतम या स्वागत गीतावर नृत्य करून माननीय आमदार महोदय, मंचकावरील उपस्थित मान्यवर तसेच आमसभेकरिता आलेले मतदारसंघातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ या सर्वांचं स्वागत करण्यात आलं। आमदार महोदय यांनी त्या विद्यार्थिनींना 1100 रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी दिलं। त्यानंतर सुरुवात करण्यात आली व विविध विभागातील कामांचा आढावा घेण्यात आला। यावेळी शेत रस्ते, पानंद रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण, बचत गट, उमेद अशा विविध विभागातील कामांचा आढावा घेत जनतेच्या समस्या व प्रश्नांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला। शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला। मुख्यत्वे ग्रामपंचायत राजनखेड अमरावती विभागातून माझी वसुंधरा अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळवून रुपये 50 लाखाचं बक्षीस मिळवल्याबद्दल सरपंच श्री ईश्वरभाऊ जाधव, उपसरपंच श्री दिलीपराव घुगे, सचिव श्री मनोज गवई, राजेश पातळे यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तिवसा ग्रामपंचायतने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2025-26 मध्ये जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक घेऊन रुपये 6 लाख बक्षीस मिळवल्याबद्दल त्यांचं स्वागत करण्यात आलं व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलमधून उत्कृष्ट प्रभागात प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतीचा सुद्धा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं, सत्कार करण्यात आला। शेवटी अध्यक्ष भाषणामध्ये राजनखेड तांडा येथील शाळेचे श्री राजेश पातळे, कुमारी विद्या राठोड, श्री संतोष ढोकणे विद्यार्थिनींचं विशेष कौतुक करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।